मंडळी नमस्कार. तुम्हाला माझ्या हातामध्ये हा जो मासा दिसतो आहे ह्याला चिवणा असं म्हणतो आपण इकडे. आणि हा जो मासा आहे हा सुद्धा एक प्रिडेटरी मासा आहे. आपण आपला हा तलाव आता सध्या खाली करतो आहे. ते खाली करताना हा मासा आपल्या इकडे मिळतो. तुम्हाला असं दिसतं कॅटफिश ऑफकोर्स व्हरायटीमधलं आहे. तुम्हाला इकडे दिसते खालती 4 आणि वरती 4 असे त्याला एकूण 8 टेंटेकल्स आहेत. आणि हा आपल्या इकडचा म्हणजे भारतातला लोकल मासा आहे. बऱ्याच लोकांना मंगूर बिंगूर वाटतो. हा मंगूर नाही आहे आणि ही त्याची मॅक्सिमम साईज. हा तुम्हाला जो दिसतो सगळ्यात मोठ्यात मोठा झालेला हा आपल्याला चिवणा आहे. हा जनरली आपल्याला असा ह्याच्यामध्ये दिसत नाही, म्हणजे असं कधी आपसा सापडत नाही. पावसाळ्याच्या वेळेला बरेचसे ते हे जे चिवणे आहेत हे आपल्या इकडच्या स्थानिक लोकांना ह्याच्यामध्ये सापडतात, म्हणजे वळगणीला सापडतात. आणि वळगणीला अगदी भरपूर हे चिवणे सापडतात आणि पूर्ण काळे काळे दिसतात. तुम्हाला आत्तासुद्धा जर का दिसत असेल तर हे बघा, त्याचं जे वरचं जे साईडनी जरी तो किती चकचकीत असलं तरी वरनं तो एवढा असा निळसर काळा आहे की ज्याच्यामुळे तो एकदम कॅमोफ्लॅज्ड असतो. आणि हा प्रिडेटर म्हणून एवढा त्याला देवानी छान बनवलेला आहे. परत तुम्हाला दाखवतो की त्याचे डोळे जे आहेत त्या डोळ्यांवरनं त्याला ऑलमोस्ट 200 ते 250 डिग्री त्याला व्यवस्थित दिसतं आहे. त्याला प्राण्यामधला प्रत्येक इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजे जे काय कुठे हालचाल होते ते त्याला पटकन त्याच्या ह्या मिशांमुळे समजते. त्याचबरोबर हा जो आहे हा असा चिव म्हणून आवाज करतो. जसे एखादा पक्षी आवाज करतो चिव तसा हा पण आवाज करतो. हा आत्ता तो आवाज करत नाही कारण की तो एकदम फ्रेश काढलेला आहे. पण त्याला जर का पकडला तर तो काढल्यानंतर असा चिव असा आवाज करतो. त्याचबरोबर त्याला इकडे ना खूप भयंकर काटे आहेत. हा इथे एक त्याला भयंकर काटा आहे बघा, कदाचित दिसत असेल. इथे एक काटा आणि हा इथे एक काटा. आणि त्याला थोडंसं विष असतं. जर का तो माझ्यासारख्या माणसाला जरी तो आत्ता लागला तो काटा, मी त्याला चुकीचा पकडायला गेलो, असं डायरेक्ट पकडायला गेलो वगैरे, आता मी त्याच्या फिनच्या आतल्या साईडने हात लावलेला आहे, चुकून जरी त्याचा काटा मला जर का लागला तर तो काटा मला साधारणपणे 8 ते 10 दिवस खूप प्रमाणामध्ये दुखत राहतो तो. आणि जर का नवीन कोणचा माणूस ज्याला काही माहिती नाही त्याला जर का तो लागला तर तो खूपच जास्त. आणि त्याच्यावरती पण हा काटा असेल, इथे तुम्हाला वरती दिसतो तर त्याच्यावरती पण पाय देऊ शकत नाही. त्याच्यानंतर हा जो शेपटीचा जो शेप आहे हा सगळ्यात युनिक आहे ह्या आपल्या माशांच्या. जनरली शेपटी ही म्हणजे एक सिमेट्रिकल असते, सममितीमध्ये असते. हे तुम्हाला दिसतं त्याचं एक वरचा छोटा आहे मोठा आणि खालचा छोटा आहे. हे खूप अनयुज्युअल आहे. त्याच्यानंतर त्याचा हा डॉर्सल फिन हा सुद्धा खूप अनयुज्युअल आहे. हा मासा पाण्याच्या बाहेरसुद्धा बराच वेळ सहज राहू शकतो. आणि हा मासा आपण इकडनं काढून काय करतो, एक तर हा मासे जसं मी तुम्हाला म्हटलं की वळगणीच्या वेळेला येतात. म्हणजे जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इकडे नदीचं पाणी आपल्या ह्याच्यामध्ये येत असतं किंवा जेव्हा कनेक्शन्स होत असतं शेताच्या पाण्याचं पॉन्डच्या पाण्याबरोबर वगैरे, तर तेव्हा हे मासे वळगणीला वरती जातात आणि परत खालती येतात. तर त्याच्यामुळे हा मासा नदीमधनं आपल्याकडे आलेला आहे आणि खूप नुकसान करतो. आपल्या इकडचे जे मासे जे आपण मत्स्यशेतीसाठी वापरतो, जसे तिलापिया, रोहू, कटला, जेव्हा आपण मासे सोडतो, पिल्लं सोडतो, तेव्हा ह्या माशाच्या पिल्लांना हा जो मासा आहे हा संपवून टाकतो. पण ह्याचं एक चांगली गोष्ट अशी की हा चवीला खूप चांगला आहे, खूप चांगला रस्सा होतो. तर त्याच्यामुळे आजच्या दिवसामध्ये हा मासा पोटात जाणारे आणि खूप बेस्ट साईज, एवढी मोठी साईज चिवण्याची जनरली आपल्याला मिळत नाही आपल्या भागामध्ये. बऱ्याच लोकांना म्हणते की नाही आमच्याकडे खूप मोठा आहे वगैरे, पण आमच्या भागामध्ये म्हणजे मी आता कर्जत रायगड जिल्ह्यामध्ये राहतो, तर इथे आमच्याकडे ह्या चिवण्याची एवढीच मोठी साईज होऊ शकते, जी आपल्या तलावामध्ये खूप मोठी झालेली आहे. तर धन्यवाद मंडळ. पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही जर का सगुणा बागेमध्ये आला तर तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. धन्यवाद.